तालुका पूर्णा चुडावा येथील जमनादासजी महाराज संस्थानाच्या वतीने दुसऱ्या वर्षी कावड यात्रा काढण्यात आली। चुडावा येथे महंत श्री जीवनदासजी बाबा 108 मठ चुडावा येथून मरळकडे कावड यात्रेचे प्रारंभ करण्यात आली। यावेळी महंत श्री जीवनदासजी बाबा यांचे दर्शन घेऊन श्री चुंडेश्वर संस्थान मंदिरात शिवदर्शन पिंड व जलाभिषेक करण्यात आले। या महंत गुरु 108 जमनादासजी महाराज यांच्या थलचित्र रथाचे सुशोभीकरण करून कावड यात्रेस प्रारंभ करण्यात आला। या कावड यात्रेत हजारो भक्तांची हजेरी होती। या कावड यात्रेचे दुसरे वर्ष आहे। पिपळा भत्त्या येथे व्यंकटराव मोरे यांनी भक्तिभावाने चुडावा येथे दर्शन घेत त्यांनी कावड यात्रेत सहभाग नोंदवला। व्यंकट मोरे हे धार्मिक, सामाजिक, राजकीय एकोपा जपणारे व्यक्तिमत्व आहे। कावड भक्तांकडून माहिती। व्यंकटराव मोरे यांनी आपल्या पिपळा भत्ता येथे आखाड्यावर कावड यात्रेचे स्वागत करत मोरे परिवारातर्फे चहा, दूध, फराळाची आलेल्या हजारो भक्तांना आपल्या वडिलांच्या हस्ते भक्तांची सेवा केली, फराळ देण्यात आले। यावेळी व्यंकटराव मोरे म्हणाले, गेल्या वर्षी व याही वर्षी माझ्याकडून जेवढे करता येईल तेवढे मी सदैव करत राहील। पुढील कावड यात्रेत आम्ही नेहमीच तत्पर राहू। या कावड यात्रेसाठी मोरे परिवारातर्फे फुल नाही फुलाची पाकळी नेहमीच राहील। आपण सत्कर्म करावे, देव त्याचे फळ देतो, असे ते माध्यमाशी बोलताना म्हणाले। यावेळी जीवनदास बाबा, नरोजी मोरे, व्यंकट मोरे, वैभव मोरे, गणेश देसाई, दामोदर देसाई, ओमकार देसाई, किशोर देसाई, आत्माराम देसाई, प्रभाकर देशमुख, देवीदास देसाई, भिवाजी सूर्यवंशी, सुदाम मोरे, संभाजी मोरे, सांगोजी घनगाव, बाबाराव पांचाळ, ज्ञानोबा मोरे, पंडित मोरे, राजू देसाई, श्रीनाथ आडकिने, अंकुश देसाई, योगाजी सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी व महिला व नवयुवक मित्रमंडळ पिपळा भत्त्या यांचे सहकार्य यावेळेस लाभले। या कावड यात्रेला चुडावा व लिमगाव पोलीस स्टेशन यांचेही सहकार्य व बंदोबस्त लाभला। मौजे पिंपळगाव भत्त्या येथे चुडावा ते मरळक कावड यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था येथील प्रतिष्ठित नागरिक व्यंकटराव मोरे व त्यांच्या सर्व मित्रपरिवारातर्फे करण्यात आली होती। चुडावा येथील गुरु जमनादासजी महाराज संस्थानच्या वतीनं हे दुसरं वर्ष आहे कावड यात्रेचं आणि आमचे गुरु जीवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नातून ह्या कावड यात्रेला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे यावर देखील वर्षी ही कावड यात्रा काढण्यात आलेली आहे। चुडावा ते मरळक या दौऱ्यानिमित्त आज पिंपळगाव भत्त्या येथे व्यंकटराव मोरे यांच्या चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। चुडावा देवस्थान 108 मठ महंत जीवनदासजी बाबा व गुरुवर्य जमनादासजी बाबा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज श्रावण मास निमित्त कावड यात्रा गेले वर्षी पहिल्या सुरूला काढल्यामुळे बराच काही प्रतिसाद भेटला होता। त्या निमित्ताने याही वर्षी आज निवेदन करून चुडावा ते मरळक पायी कावड यात्रा ही दरवर्षीप्रमाणे चालावं अखंड हरिनाम सप्ते आहेत ते पण वारंवार चलत राहावे या उद्देशाने मज पामराशी काय थोरपण पायीची वाहनं पायी बरे या उद्देशाने आज जे अन्नदान असो की कोणतेही दान असो त्यामध्ये अग्रसर असलं तरच आपल्याला खूप काही बेनिफिट भेटते। या उद्देशाने आपल्या संसारासाठी जे काही माणूस इन्व्हेस्टमेंट करतो पण परमार्थासाठी इन्व्हेस्टमेंट होत नाही, या उद्देशाने कोणता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे काही माझ्या इच्छेनुसार जे फळ असो की काही चहा पाणी असो या उद्देशाने या कावड यात्रेला मी माझ्या स्वतःच्या याच्यामधून व माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे मी हे सतत चालवत राहावं आणि सतत टिकत राहावं यासाठी परमेश्वराला एवढीच विनंती करतो की आपण मला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि जगालाही चांगली सद्बुद्धी द्यावी। या उद्देशाने कावड यात्रा माझ्या इथून चहा पाणी फराळ पाणी करून आता पुढे प्रस्थान झालेली आहे। मरळक येथे हेच पांडुरंगाला नतमस्तक होऊन मी समजायला शुभेच्छा देतो की वारंवार सत्कार्यामध्ये व परमार्थामध्ये सहकार्य लाभावं सर्वांचं आणि सर्वांनाच परमेश्वराने आरोग्य सुदृढ ठेवावं आणि स्ट्रॉंग ठेवावं, कारण ही परंपरा चालवण्यासाठी हीच निश्चित प्रार्थना करून मी माझे 2 शब्द इथं थांबवतो। रामकृष्ण हरी।